शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून आज दुपारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद केला. 2018ची शिवसेना पक्ष घटना वैध असून निवडणूक आयोगाला तिची वैधता तपासण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच केवळ आमदाराच्या संख्याबळावर मूळ पक्षाचा दावा करता येत नसल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. सुनावणी दरम्यान न्यायालयाने पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील अधिकाराबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. धाराशिव भाजपमध्ये व्हॉट्सअप स्टेटसमुळे निर्माण झालेल्या वादावर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. भाजपच्या जुन्या व निष्ठावंत नेत्यांनी गेल्या 30 वर्षात पक्षासाठी काय योगदान दिले असा सवाल करणारे स्टेटस त्यांच्या अधिकृत खात्यावर झळकल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी हा मजकूर सोशल मीडिया टीमकडून पूर्व परवानगीशिवाय अनावधानाने प्रसिद्ध झाल्याचं स्पष्ट केलं. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित सर्वोच्च असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यातील मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून अनेक भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू झालाय. भारतीय हवामान विभागानं रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. मुंबईतही पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात मोठं खिंडार पडलं असून युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाणे शहरातील नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देत नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. भटकलेले पक्षी पुन्हा घरट्यात परतले असं म्हणत आव्हाड यांनी त्यांचं स्वागत केलं. या घडामोडीमुळे ठाण्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले. कॉक्रोच जनता पार्टी सध्या निवडणूक लढणार नसून सरकारवर प्रभावी दबाव गट निर्माण करणारा गट म्हणून काम करणार असल्याची घोषणा अभिजित दिपके यांनी केली आहे. नीट पेपरफुटी आंदोलनानंतर राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्या दिपकेंनी देशाला नव्या पक्षापेक्षा मजबूत दबाव गटाची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवसेना, जनता पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आम आदमी पक्ष यासारख्या चळवळींचा दाखला देत आजचा दबाव गट उद्याचा राजकीय पक्ष ठरू शकतो, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसुफ पठाण, अबू ताहेर आणि खलीलुर रहमान यांनी एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहत भाजपला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिलाय. आम्ही भाजप किंवा एनडीएचा भाग नाही, अशी भूमिका तिन्ही खासदारांनी मांडली आहे. टीएमसी सोडून एनसीपीआय मध्ये दाखल झालेल्या या नेत्यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एनडीए बैठकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत विकास कामांवर चर्चा केली. विकासासाठी मुख्यमंत्री भेटणे आणि राजकीय आघाडीचा भाग होणे या वेगळ्या गोष्टी असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. तामिळनाडूमधील टीव्हीके सरकारनं महिलांच्या सुवर्ण नाणे आणि रेशीम साडी योजनेसाठी अर्थसंकल्पात 812 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना विवाहावेळी 8 ग्रॅम सोने आणि 1 रेशीम साडी दिली जाणार आहे. तसेच सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांसाठी सुवर्ण अंगठी योजनेसाठी 560 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलाय. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या निवडणूक आश्वासनांपैकी या प्रमुख योजना आहेत. याशिवाय शिक्षण क्षेत्रासाठीही मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली असून 717 मद्य विक्री दुकाने बंद केल्याचं सरकारनं म्हटलंय. पाकिस्तानात सत्ता बदलाच्या चर्चांना वेग आला असून पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारवर संकटाचे ढग दाटल्याचं बोललं जातंय. गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी देशातील मोठ्या घोटाळ्याचा दावा करत न्यायाधीश, नोकरशहा, राजकारणी आणि बँकरांवर गंभीर आरोप केलेत. राजधानी इस्लामाबादमध्ये तणावाचं वातावरण असून सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान नक्वी आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या जवळच्या संबंधामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र पाकिस्तानात तख्तापलट होणार असल्याची अधिकृत पुष्टी अजूनही झालेली नाही.
इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार बेन स्टोकने क्रिकेटमधील मद्यपान संस्कृतीवर केलेल्या वक्तव्यामुळे एकच चर्चा रंगली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना स्टोक याने मद्यपान ही केवळ इंग्लंड संघाची समस्या नसून क्रिकेटच्या संस्कृतीतच अनेक वर्षांपासून रुजलेली बाब आहे. क्लब क्रिकेट पासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत हे वास्तव कायम असल्याचा दावा त्याने केलाय. पोषण, वैद्यकीय सुविधा आणि व्यावसायिकता वाढली असली तरी क्रिकेट आणि मद्यपान यांचं नातं बदललं नसल्याचं त्याने म्हटलंय. त्याच्या वक्तव्यावर क्रिकेट विश्वातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला होता. आता घटस्फोटानंतर 21 दिवसांनी उर्मिलाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. परिस्थिती हाताळण्याची कर्माची एक धक्कादायक आणि अनोखी पद्धत असते. तुम्हाला फक्त शांतपणे बसून ते पाहायचं असतं, असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलंय. पोस्टमध्ये कोणाचंही नाव किंवा कोणत्याही घटनेचा उल्लेख नसल्यानं तिच्या या संदेशाबाबत सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र याबाबत उर्मिलाने अजूनही कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.